रामकृष्ण हरी माऊली. आजचा विषय आहे सद्गुरु कृपा. तर संत महात्म्यांजवळ जर खरं भांडवल काय असेल तर ते म्हणजे कृपा. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की कृपा भांडवल सोडी भरू दे माझ्या मतीची पोतडी. मतीची पोतडी म्हणजे मती म्हणजे बुद्धीची पोतडी भरू दे. जसे धान्याने आपण पोते भरतो तसे सद्गुरूंच्या कृपेने माझ्या बुद्धीची पोतडी भरू दे. म्हणजे माझी जी बुद्धी आहे ती सद्गुरूंच्या पायाजवळ स्थिर राहू दे. म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की स्थिर बुद्धीर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. की संतांच्या पायाजवळ जर आपली बुद्धी स्थिर राहिली म्हणजे संत महात्मे जोपर्यंत आपल्यावर कृपा करत नाही तोपर्यंत आपली बुद्धी संत महात्म्यांच्या पायाजवळ स्थिर राहू शकत नाही. तर जशी कासवी असते त्या कासवीच्या डोळ्यामध्ये कृपादृष्टी असते. ती आपल्या पिल्लांना नुसत्या त्यांच्याकडे त्यांना निहाळले तरी त्यांना तृप्तीचा ढेकर येतो. तसे संत महात्म्यांजवळ कृपा असते. या संत महात्म्यांनी आपल्यावर कृपा केली म्हणजे आपल्याला तृप्तीचा ढेकर येतो. म्हणून संत महात्मे म्हणतात की कृपा कटाक्षने हाळिले आपल्या पदी बैसविले बाप रखुमा देववरू विठ्ठले भक्ता दिधले वरदान. म्हणून प्रत्येक मंदिरात आपण गेलो म्हणजे देवाच्या समोर आपल्याला कासव दिसते. त्या कासवाला पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटलं पाहिजे की जसे या कासवाच्या कृपादृष्टीने त्याच्या पिल्लांची तृप्ती होते तसे भगवंता आम्ही सुद्धा तुझी लेकरे आहोत तर आमच्याकडे तू कृपादृष्टीने बघ म्हणजे या जन्म मरण रूपी संसारातून आमची सुटका होईल असे आपण त्या भगवंताला आणि प्रार्थना करू. रामकृष्ण हरी माऊली.